सो फ्रेंड मी हे 250 ग्रॅम चिकन आहे, हे स्वच्छ ना 5-6 पाण्याने ना धुवून घेतलेलं आहे आणि हा मसाला घेतला आहे. ह्या मसाल्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि धना पावडर, जिरा पावडर आणि चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे. मी हे एकत्र करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये ना मी पहिले 2 ते 3 चमचे दही घालणार आहे. घट्ट दही आहे माझ्याकडं, खूप मलाई आहे म्हणून मी 2च चमचे घातले आणि हा मसाला आहे ना, हा मसाला पूर्ण मी याला टाकणार आहे आणि हे पूर्ण एकजीव करणार आहे. आता मला चिकन बिर्याणी ना डिनरला करायची, मिस्टरांना सरप्राईज द्यायची. सो मी ना आता 12 वाजले दुपारचे, तर मी आता हे मॅरिनेट करून जवळजवळ 5 ते 6 तास ना छानपैकी मॅरिनेट होईल आणि मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. सो आता छानपैकी मॅरिनेट झालं आहे आपलं, एकजीव झालं आहे आणि मी मॅरिनेटसाठी हे करणार आहे आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. आता तुम्ही समजू शकता ना पाव किलो चिकनला किती मीठ लागेल, तर त्याच्या अकॉर्डिंग. आणि थोडंसं भातात पण असतं, कारण आपल्याला चिकन बिर्याणी करायची, भाजी नाही करायची, तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाकू शकता. आता हे मी 4-5 तास फ्रीजमध्ये मॅरिनेटसाठी ठेवते. सो फ्रेंड, आता माझी चिकन बिर्याणी पण तयार झाली आहे. थोडीशी वाफ येऊ द्यायची बाकी होती. आता ते पूर्णपणे रेडी झालेली आहे, तर आता मी सर्व करते. मस्त संध्याकाळची वेळ आहे. मे महिना असला तरी काय झालं, असं वाटतं की जून जुलै महिन्याची. खूप छान वारा सुटला आहे, थंडगार, आणि पाऊस पण येतो आहे बाहेर. खूप छान वातावरण आहे आणि त्याच्यात गरम गरम चिकन बिर्याणी. सो मी आता सर्व करायला घेते. सो फ्रेंड, मी ना चिकन बिर्याणी जेव्हाही करते ना, ते मी त्याचं सूप पण काढते, कारण जर चिकन बिर्याणी वाटली ना, आपण त्याच्यावर सूप टाकू शकतो. आणि मी कोशिंबीरसुद्धा केलेली आहे. माझी कोशिंबीर ना घरात सर्वांना आवडते, तर मी एक स्पेशल कोशिंबीरवर एक व्हिडिओ पण बनवणार आहे. पण मी आता त्याची रेसिपी म्हणजे म्हणजे एक सिक्रेट काय टाकलं, तर ते मी माझे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. तर मी माझं सिक्रेट सांगणार आहे, मी त्याच्यात काय टाकलं आहे कोशिंबीरमध्ये. सो माझं लोणचं तयार नाही, म्हणून मी एक कैरीचा पीसच घेतला आहे, कारण मी ते मीठ लावून ठेवलेले. तर फ्रेंड, या जेवायला. छान मस्त वातावरण आहे. चिकन बिर्याणी पण छान झाली असेल आणि मिस्टरांना ही सरप्राईज खूप आवडेल. सो